शेतकरी बंधूंनो, मी कृष्णा खिरोडकर. आपण कृषी विज्ञान केंद्राच्या प्लॉटवर जाणार आहोत आणि तिथं बघणार आहोत की पोषण बाग कशा पद्धतीने बनवलेली आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पालेभाज्या आहेत व त्यांची सविस्तर माहिती आपल्याला प्राध्यापक संजय उमाळे कृषी विज्ञान केंद्र देणार आहेत. त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार उमाळे सर. नमस्कार. आपल्या या पोषण बागेबद्दल आपल्या शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्या अशी आपला विनंती करतो. आज आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रावर हे गंगामा मंडलम एक पोषण बागेचे प्रारूप आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघता तर या ठिकाणी बाहेरच्या बाजूला 7 सर्कल तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आतल्या बाजूला पुन्हा एक 7 सर्कल आहेत आणि त्याच्या आतल्या बाजूला पुन्हा एक सर्कल या ठिकाणी आहे. तर याचं एक वैशिष्ट्य असं असतं का हे सर्वसाधारण कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्व सीजनल ज्या काही पालेभाज्या असतात त्या पालेभाज्यांची गरज आपली या ठिकाणी पूर्ण व्हावी याची जर आपण बघितलं तर 30 फूट बाय 30 फूटची जागा आपल्याला त्या ठिकाणी लागते आणि हे घराच्या जवळ आपल्याला करता येते, शेतामध्ये सुद्धा आपल्याला करता येते. एकदा काय ह्या प्रारूपाची आपण रचना करून जर घेतली आणि त्यानुसार प्रत्येक सीझनला हंगामानुसार जो भाजीपाला असतो तो सर्व प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी आपण लावायचा आहे की जेणेकरून कुटुंबासाठी लागणाऱ्या आपल्या ज्या काही भाजीपाल्याच्या गरजा आहेत त्या भाजीपाल्याच्या गरजा सकस आणि विषमुक्त भाजीपाला आपल्याला या ठिकाणी पिकवायचा आहे. कारण आज रोजी आपण बाजारातून जो काही भाजीपाला घेतो त्या भाजीपाल्यामध्ये विषारी औषधांचं प्रमाण किती असतं हे काही आपल्याला माहिती नाही. फवारणी किती केलेली असते रासायनिक औषधांची याच्याबद्दलही आपण अनभिज्ञ असतो. म्हणून स्वतःचा भाजीपाला स्वतःच्या आरोग्यासाठी जर आपण या ठिकाणी जर घेतला या मॉडेलच्या स्वरूपात तर आपल्या आर्थिक जो काही भार आहे आपला पालेभाज्यांचा तो दूर होईल आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगल्या भाजीपाला आपल्याला त्या दिसतील. या ठिकाणी जर आपण पाहत असताल तर मेथीची भाजी आहे, त्यासोबतच चायनीज कॅबेज या ठिकाणी आहेत, बाजूनं आपण मुळे त्या ठिकाणी लावलेली आहेत. या ठिकाणी आपण शेपूची भाजी पाहता, शेपूची भाजीमध्येच आंतरपीक म्हणून मुळे त्या ठिकाणी आहेत. परत तुम्हाला फुलकोबी आपलं पानकोबीचं या ठिकाणी लागवड केलेली आहे. बाजूनं तुम्हाला चवळी या ठिकाणी दिसते. त्यानंतर या ठिकाणी पालक या ठिकाणी दिसते. त्या पालकामध्येच आंतरपीक म्हणून तुम्ही मुळे लावू शकता. मिरची तुम्ही कॉर्नरना या ठिकाणी तुम्ही मिरची चांगल्या पद्धतीची आपण घेऊ शकता की जेणेकरून या पालकाचं मिरचीवर कोणताही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. या ठिकाणी तुम्ही कांद्यांचं पीक तुम्हाला या ठिकाणी दिसतं. सोबतच लाल मुळे जे आहेत ते लाल मुळे तुम्हाला या ठिकाणी दिसतात. बाहेर तुम्हाला इकडच्या बाजूने चवळी दिसते आणि साईडनं तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या प्रकारची जी मिरची आहे ते दुसऱ्या प्रकारची हिरवी पोपट्या रंगाची मिरची तुम्हाला या ठिकाणी दिसते. यानंतर या ठिकाणी कोशिंबीर म्हणजे सांबार आपला तो सांबार आहे. त्यासोबतच तुम्हाला बाजूच्या 2 लाईन तुम्हाला बीटच्या दिसतील आणि बाजूच्या 3 आणि 3 6 झाडं तुम्हाला या ठिकाणी टोमॅटोचे दिसतील. परत तुम्हाला बॉर्डरनं मुळे आणि चवळीचं पीक या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला सांबार हा आपण या ठिकाणी चुटक्याने लावलेला आहे. तर या ठिकाणी आपण सलग सांबार दिलेला आहे. त्या सांबारामध्ये तुम्हाला इथे ढोबळी मिरचीचे 6 झाडं तुम्हाला दिसतील. परत बाजूने तुम्हाला चवळी या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर बाजूनं बॉर्डरनं मुळे तुम्हाला दिसतात. त्यानंतर आंबडचूक आहे आणि परत त्यामध्ये लसूणसुद्धा या ठिकाणी लागवड केलेला आहे. परत आतमध्ये जर आपण आल्या तर या ठिकाणी तुम्हाला हे लाल माठ जो असतो हा लाल माठची भाजी तुम्हाला या ठिकाणी दिसते. लाल भेंडीची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. वांग्याची झाडं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. परत त्या ठिकाणी तुम्हाला वाटाण्याची झाडंसुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहेत. टोमॅटो लावलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला फुलकोबी इथे फुलकोबीचे 3 झाडं तुम्हाला या ठिकाणी दिसतात. परत आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर वेलवर्गीय पिकं या ठिकाणी लावलेली आहेत. या ठिकाणी काकडी जे चायनीज काकडी ज्याला आपण म्हणतो ते या 2 वाफ्यांमध्ये आपण लावलेले आहेत. या ठिकाणी टोमॅटोची झाडं आपण त्या ठिकाणी लावलेली आहेत. अशा पद्धतीनं या रब्बी हंगामामध्ये किंवा हिवाळी हंगामामध्ये जो काही भाजीपाला येतो तो संपूर्ण भाजीपाला आपण या मॉडेलमध्ये लावलेला आहे.